कवने नाही केले ते. हरी तू निष्ठुर निर्गुण, माया नाही बहु कठीण. कवने नाही केले ते आन, नव्हे ते करीशी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून देवाची हजामत करतायत. मी कालच सांगितलं की तुकाराम महाराजाला खोट नाही चालत, पटत नाही. मग त्यांना जर दिसलं की समोरचा मनुष्य खोटारडेपणा करतोय वागण्यामध्ये, मग तो कोण आहे? तुकाराम महाराज याची कधीच पर्वा करत नाही. तुकाराम महाराजांच्या हातात त्याच्याकरता खेटरच आहे महाराज. आणि मग प्रसंगी देव जरी समोर असला, तर तुकाराम महाराज देवाचे भक्त, देवाचे दास, देवाचे अंकित, पण तरीही काय स्वभाव माणसाचा नाहीच बदलत. असं तुकाराम महाराज देवाला कसं काय बोलतात याचं एक उत्तर असं आहे की माणसाचा स्वभाव नाही बदलत. आपल्याकडे म्हणे, आधी होती दासी, पट्टराणी केले तिशी. पण ती दासी असताना फिरायची सवय, मग ती पट्टराणी झाली तरी तिचे फिरणे राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. त्याला काय इलाज आहे? एका माणसाच्या हे होता, आपल्या नाही शेणा नाही होता, त्याच्या शेजारी जनावराचा दवाखाना आणि समोरच्याच पटांगणात मग दोघांचं एक काम चालायचं. पूर्वीचा काळ, त्यावेळेला ते वास्तरे म्हणजे असे ब्लेडचे वास्तरे नव्हते, ते लोखंडीच, त्याला ते याच्यावर घासावं लागायचं. आणि मग ते तसा तो कार्यक्रम, शेजारी ते जनावराचा डॉक्टर, मग यांच्याकडे कोणी गिराईक नसलं की डॉक्टरला मदत करायची त्यांनी. एखादं जनावर आलं लंगडायला लागलं की मग ते डॉक्टरने त्याचा ते खोरा तपासायचा, डागावं लागेल. पूर्वी काही एवढं काय, ते जनावरचे डॉक्टर जनावरासारखेच होते, एवढं काही फारसं त्याच्यामध्ये प्रगती होती असं काही नाही ना. डागायची पद्धत होती ती. मग त्याला ते सळे तापवायची आणि बरोबर तिथं डाग, ते ह्याच्या सगळं पाठ झालेलं होतं. म्हणजे तो डॉक्टर नसला तरी एखाद्याचं जर जनावर तसं लंगडायला लागलं की याने बरोबर ते डागायचं त्याला माहीत झालं होतं. पण इन्कम मध्ये लय फरक होता. डॉक्टरच्या आणि यांच्या इन्कम मध्ये लय फरक, त्याला लक्षात आलं. सगळं हे सगळं तर आपल्याला करता येते, आणि मग आपण ह्यो धंदा काय याला करतो विनाकारण 10-20 पैसे जमा करायचा. त्यानं दुसऱ्याला विचारलं का मला ते डॉक्टरला सगळं करतो मी, डॉक्टरला जेवढं येतंय तेवढं मला सगळं येतंय. आणि मग आपण तेवढं धंदा केला तर ते म्हणे, पण आता इथं सगळ्याला माहिती आहे ना तुम्ही डॉक्टर नाही म्हणून. धंदा करायचा तर मग दुसरीकडे जाऊन करावं लागेल. ते म्हणे मग काय हरकत आहे. झालं, त्यांनी गाव सोडलं दुसऱ्या गावामध्ये, पण मग परिचय करून देतानाच त्यांनी डॉक्टर म्हणून. लोक काय लगेच सगळे प्रमाणपत्र फित्र पाहतात असं काही नाही. कीर्तनकारला तरी काही कोणी विचारतं का तुम्ही कोणत्या संस्थेत अभ्यास केलाय, तुमची ज्ञानेश्वरी झालेली आहे का, विचारसागर झालेला आहे का? काही नाही. एकाने बाबा म्हणलं धंदा फक्त तेवढं धैर्य लागतं. मग त्यांनी पहिल्यांदाच परिचय करून दिला, म्हणले डॉक्टर आहे मी जनावराचा, बोर्ड वगैरे, जनावराचा दवाखाना, प्रोपा. आणि मग ते गावातल्या लोकांनाही खूप आनंद झाला. प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं.
लोकांना बरं वाटलं. लांब जावं लागत होतं जनावराला घेऊन. आज जवळच्या जवळ आपल्या दवाखाना झालेला आहे. छान झालं. बस आलं लगेच जनावर. त्याने ते काय झालं ते दाखवलं. पाय त्या बैलाने असा फडफडला. तेव्हा म्हणे खोऱ्यामध्ये त्याच्या प्रॉब्लेम आलेला आहे, डागावं लागेल. ठीक आहे म्हटले, डागावा. मग त्यांनी ती भट्टी फिट्टी पेटवली, ते सळई घातली त्याच्यात तापायला. मग काढायचे आणि डागायचं. पण याला सवय अशी होती की हत्यार काढलं की पहिलं ते पिंडरीवर हे करायचं. सवय लागलेली ती. म्हणजे बोलण्याच्या ह्याच्या नाद्यामध्ये सवय कुठं मोडती. अति लाल झालेलं लोखंड ते शेतकऱ्याबरोबर गप्पा मारत मारत ते लोखंड काढलं, लावलं पिंडरीला. झालं, त्यालाच दवाखान्यात जावं लागलं. कशा करता दृष्टांत दिला मी. सवय माणसाची जात नाही. मग ते इकडे उल्लू असलेले तिथं संसदेत गेले तरी तिथं खुर्च्या फेकतात एकामेकाच्या अंगावर. ही सवय आहे ना इकडची, ती त्याला काय करणार देऊ. तस तुकाराम महाराजाला सवय लागलेली. खोटं दिसलं का कठोर शब्दामध्ये देतो तीक्ष्ण उत्तरे. पुढे व्हाव हे अशी बरी. आणि समोर नेमका कोणाला देव आलेला आहे. आणि देवाचा तो खोटारडेपणा दिसला. आज तुकाराम महाराजांना सात्विक संताप आलेला आहे. तुकाराम महाराजांना देव झाला म्हणजे काय झालं. त्यालाही काही नियम आहे. वाटेल तसं त्याने करायचं. तुकाराम महाराज देवासमोर उभे राहिलेले आहेत आणि खडसायला सुरुवात केलेली आहे. मोठ्या लोकाला हाच दंड राहतो. त्यांच्या लौकिकाला कीर्तीला धब्बा लावणं हा सगळ्यात मोठ्याचा काय असतो, दंड असतो. आणि मग तुकाराम महाराजांनी सुरुवात केली. देवा हरी, हे हरी. हरी म्हणलं. मी काल सांगितलं खरं तर हऱ्या म्हणायचं होतं देवाला, तुकोबारांना. पण तरी मर्यादा पहिल्यांदा एकदम उल्लंघन केलेली नाही. मोठी माणसं एकदम नाही, हळूहळू टप्प्याटप्प्याने वरती जातात. तुकोबारा म्हणतात, हे हरी तू निष्ठुर निर्गुण, तू निष्ठुर आहेस. का निष्ठुर आहेस तर तुझ्या ठिकाणी दयेचा लवलेश नाही. दया ज्याच्या ठिकाणी नाही त्याला काय म्हटलं जातं, निष्ठुर अशा प्रकारचं म्हटलं जात. निर्गुण आहेस अर्थात इंद्रिय रहित आहेस. निर्गुण या शब्दाचा अर्थ या ठिकाणी सत्व रज तम या गुणांनी रहित आहे असं सांगण्याचं तात्पर्य नाही. निर्गुण शब्दाचा अर्थ आहे गुणरहित. मग गुण शब्दाचा अर्थ काय घ्यायचा हा त्याचा प्रश्न असतो, नाही का. एखाद्याला वाजवता येत नसलं, म्हणता येत नसलं, बोलता येत नसलं तरी त्यालाही म्हणतात हे निर्गुण निराकार आहेत महात्मे. तर इथं निर्गुण म्हणजे वाजवणं, म्हणणं ह्या गुणांनी ते काय रहित आहे. निर्गुण निराकार असणारं जे ब्रह्म आहे त्यालाही निर्गुण म्हणतात. तर तिथं सत्वरज तमात्मक अशा प्रकारची जी माया, त्या मायेने तो रहित आहे हा त्याचा अर्थ आहे. इथं तुकाराम महाराज ज्याच्या समोर उभं राहून कठोर अशा प्रकारच्या शब्दांनी त्याचं ताडण करतात, त्याला बोलतात, तो परमात्मा निर्गुण निराकार नाहीये. तो कोण आहे, सगुण आहे, सगुण. आणि मग सगुण असल्यामुळं इथं निर्गुण शब्दाचा अर्थ रजत सत्वरजतम रहित तो निर्गुण आहे असा नाही. मग इथं निर्गुण आहे तर गुण शब्दाचा एक अर्थ इंद्रिय असा आहे. गुणा हा इंद्रिया, गीतेमध्ये गुणागुणेषु वर्तन्त असं आलेलं आहे. नैव किंचित करोमि इति युक्तो मन्येत पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् निष्णन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणि इन्द्रियार्थेषु, इंद्रियाणि इंद्रियार्थेषु आहे वर्तन्ते, पण गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. गुणागुणेषु कोणत्या अध्यायातला कोणता श्लोक आहे रे? गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. कोणत्या अध्यायातला कोणता श्लोक आहे? अय बगडे,
विद्यार्थी मंडळ, गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वान सज्जते. अरे नुसते साबण खराब केले काय? गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वान सज्जते. प्रकृते क्रियमाणानि तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्ते. 3रा अध्याय 28वा श्लोक आहे. बरोबर आहे? 3ऱ्या अध्यायातला 28. तर त्याच्यामध्ये गुणाः गुणेषु वर्तन्ते, गुणाः इंद्रियाः गुणेषु विषयेषु वर्तन्ते. तर गुण शब्दाचा अर्थ इंद्रिय असा घेतलेला आहे. आणि इथं निर्गुण म्हणतात तुकाराम महाराज, तर गुणरहित. तर म्हणजे इथं गुणाः इंद्रियाः इंद्रियानी रहित आहे. कारण तुकोबार आहे, ज्याच्याशी बोलतात तो ईश्वर आहे. तुकोबार आहे कोणाशी बोलतात? ईश्वराशी बोलतात. आणि ईश्वराला इंद्रिय नाहीत. जगाचे इंद्रिय तेच त्याचे इंद्रिय आहेत. आपले जे हात आहेत तेच त्याचे हात आहेत. सगळ्यांचे पाय आहेत ते त्याचे पाय आहेत. सगळ्यांचे, म्हणून त्याला विश्वतः चक्षु, विश्वतः बाहू, विश्वतः पादः अशा प्रकारचं श्रुतीमध्ये त्याचं वर्णन केलंय. तो सगुण असला तरी निराकार आहे. आकारच नाही. आकारच नसल्यामुळे त्याला इंद्रियाचा प्रश्नच नाहीये. म्हणून अनेक ठिकाणी ज्या वेळेला संत भक्त तापतात ना, मग तो मुका आहे, तो भरा आहे, तो आमका आहे, तो तमका आहे असं म्हणतात. कारण इंद्रिय नाहीत त्याला. सर्वज्ञ असला तो तरी इंद्रियांनी त्याला ज्ञान होतं असं नाही. त्याची माया वृत्ती आहे आणि ती वृत्ती व्यापक आहे, सगळ्या जगाला स्पर्श करते, उपादानाचं जगाचं. त्यामुळं वृत्तीने त्याला ज्ञान होतं म्हणून तो सर्वज्ञ आहे. इंद्रियांनी त्याला ज्ञान नाही होत. म्हणून ईश्वराचं ज्ञान अपरोक्ष असलं तरी प्रत्यक्ष नसतं. ईश्वराचं जे ज्ञान आहे ते प्रत्यक्ष नाही, अपरोक्ष आहे. ज्ञानाचे प्रकार करत असताना शास्त्रामध्ये असे केलेले आहेत की प्रमा आणि अप्रमा असे ज्ञानाचे 2 प्रकार आहेत. प्रमा म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न होणारं ज्ञान, त्याला प्रमाज्ञान म्हणतात. प्रमाज्ञान हे यथार्थ असतं. प्रमाणापासून जे उत्पन्न होतं ज्ञान ते काय असतं? यथार्थच असतं. दुसरं ज्ञान आहे अप्रमा. त्या अप्रमेत पुन्हा 2 प्रकार आहेत, यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा. तर अप्रमा म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न होत नाही पण तरीही संसारामध्ये त्याचा बाध होत नाही, म्हणून ते यथार्थ आहे. अप्रमा आहे पण यथार्थ आहे. अशी जी ज्ञान आहे त्यामध्ये सुखदुःख आहे, अशी जी ज्ञान आहे त्यामध्ये स्मृती ज्ञान आहे, आणि अशी जी ज्ञान आहे त्यामध्ये ईश्वर ज्ञान आहे. ते मग ते अप्रमा कसं काय? यथार्थ आहे अप्रमा कसं? प्रमाणापासून नाही उत्पन्न होत. कारण प्रमाण जे आहेत प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, तर ह्या कुठल्याच प्रमाणापासून त्याचं ज्ञान उत्पन्न होत नाही. त्यामुळे ते काय आहे? अप्रमा आहे पण यथार्थ आहे. अर्थात त्याला इंद्रिय नाही. थोडक्यात ईश्वराला काय नाही? इंद्रिय नाही. आणि म्हणून निर्गुण आहे. तो निष्ठुर आहे, निर्गुण आहेस. तुझ्या ठिकाणी माया नाही. फारच कठीण आहे तुझा अशा प्रकारचं हृदय. का? तर जे कवने केले नाही ते आण करीसी, जे नव्हे ते करीसी, आणि कवने नाही केले ते करीसी. जे नव्हे ते करीसी म्हणजे जगामध्ये जे होऊ शकत नाही अशा प्रकारचंही तू करतोस. आणि आजपर्यंत जे कोणी केलं नाही तेही तू करतोस. नव्हे ते करीसी आणि कवने नाही केले. आता या पुढच्या अर्ध्या चरणातून मग स्तुती आहे की निंदा आहे?
हा संशय येईल. कारण याच्यामध्ये काही निर्वचना नाही, याच्यामध्ये काही अवमान नाही, उलट त्याचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं प्रतिपादन केलेलं आहे की जे कोणी करू शकत नाही ते तो करतोस, जे होऊच शकत नाही अशा प्रकारचं तू करतोस. शास्त्रामध्ये यालाच अकर्तुम शक्ती, अन्यथा कर्तुम शक्ती, कर्तुम शक्ती अशा प्रकारची नावं दिलेली आहेत. तर जे होणं शक्य नाही ते तू करतोस, नव्हे ते करीसी, जे नव्हे ते करीसी. पण आता हा प्रश्न आहे की तुकाराम महाराजांनी अशा प्रकारचा हा मोघम ढगामध्ये जो गोळीबार केलाय, जे नव्हे ते करीसी. पण काय काय असं काय दिसलं तुकाराम महाराजांना देवाच्या करण्यामध्ये की जे होत नाही ते त्यांनी केलेलं आहे? नव्हे ते करीसी काय होत नाही आणि काय केलं देवाने? का तुकाराम महाराज देवाला अशा प्रकारचं बोलतायत नव्हे ते करीसी म्हणून? तर पहिल्यांदाच आपण हे तुकाराम महाराजांना खोटं चालत नाही, मग दुसऱ्याचं चालत नाही तसं स्वतःच चालत नाही. तुकाराम महाराज स्वतः खोटं व्यवहार करत नव्हते आणि खोटं बोलत नव्हते. आपल्याला दुसऱ्याचा का चालतो? कारण आपल्या पावला पावले चालवतो. मग आपल्याला वाटतं आपल्याला आपण जर करतो तर मग दुसरं करतो तर काय विशेष आहे? लहानपणापासून आपण खोट्या व्यवहाराचे संस्कार लहान मुलावर टाकत असतो. सावधान संसारी माणसं, तुम्ही आई वडील असाल, तुम्ही आजोबा आजी अशा प्रकारचे असाल, लहान मुलं जे शिकतात तर त्यांना शिकवणारे पहिले गुरु जर कोण असतील तर त्यांची आई, त्यांचे बाप, त्यांचा आजा, त्यांची आजी असते. कारण लहान जन्माला आलेलं असतं, मांडीवर ज्या वेळेला असतं तर ते ज्ञान पिपासू असतं. त्याची पाठी सगळी काय असते? कोरी असते. ते टुक 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 असं नुसतं सगळ्याकडे पाहत, बोलत नाही, काही नाही, कोणाच्या व्यवहारात हस्तक्षेपही करत नाही, पण समोरच्याच्या व्यवहाराचे संस्कार त्याच्या चित्तामध्ये पडत असतात. आणि मग ते पाहत असतं की त्याच्यापेक्षा मोठा जो भाऊ आहे म्हणा किंवा एखादं लहान मुलं आहे, ते वडिलांना म्हणतात बाबा मला घड्याळ पाहिजे. हा घड्याळ पाहिजे ना, वा घ्यायचं ना घड्याळ. कशा करता? कधी कधी मी लवकर उठतो तो उठले नाही पाहिजे. म्हणजे लवकर उठण्याकरता घड्याळाचा वापर करतच नाही माणसं, फार कमी लोक करतात. लवकर नाही उठलं पाहिजे त्याच्याकरता घड्याळाचा वापर केला जातो. कितीतरी असे म्हणत ते हे लावून ठेवतात, काय गजर, तो दुसऱ्याला येऊन बंद करावा लागतो, त्याला त्रास होतो याचा, ते उठतच नाही. साहजिक आहे, घड्याळ जड आहे, आपण चेतन आहे, मग जडच ऐकायचं आपण, आपला सार्वभौमपणा कमी होऊन जाईल त्याच्यामुळे. हा आणू, आता आणू, हो मला लवकर लागला. हा बस आता मी जाणार, कापूस नेला म्हणजे ह्याला लावायचा असतो अजून कापूस. आणि आता कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलंय की एवढ्यावर लावू नका, किमान 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये शेतकऱ्याने. कोणी केलं नसेल तर ऐका, मी वाचलंय पेपरमध्ये, मला नाही माहिती, आपल्याला त्या क्षेत्रातला काही अभ्यास नाही, पण कृषी तज्ज्ञ त्यांचं म्हणणं आहे. पण लोकांना दमच नाही महाराज, लावले काही नाही, चालू आहे धडाका, जर 8-15 दिवस बोंबा बोंब, परत पेरावं लागलो, मग शासनाने द्या पैसे. उलट आहे ना, अशा शेतकऱ्याकडून दंड करायला पाहिजे शासनाने, किंवा कृषी खात्याने जर यांना लावू नका म्हणून सांगितलंय तरी यांनी लावलं म्हणजे देशाचं नुकसान केलं या शेतकऱ्याने. तुम्हाला त्याच्यातले तज्ज्ञ, तुम्ही तज्ज्ञ नाहीत, आणि मग जर तज्ज्ञ सांगतात ते तुम्ही ऐकत नसाल आणि म्हणून जर नुकसान होत असेल, तुमचं नुकसान नाही ते पर्यायाने कोणाचं नुकसान आहे? देशाचं नुकसान आहे. तुम्ही देशाचा विचार करणार की नाही? का देशाला लुटण्याकरताच तुम्ही शेतकरी झाले काय? कारण जर दुबार ही झाली तर पहिलं बी खराब होणार, वाटोळं होणार, आणि ते जर चांगलं तयार केलेलं असेल आणि दुसरं पुन्हा मग बोगस दिलं, पुन्हा बोंबलं असेल.
आणि मग तो सांगत असतो की बस आता कापूस आला की लगेच तुला घड्याळ, आता काय आता पेरायलाच जायचंय. आणि मग ते पाहत असते. ते पुन्हा 2-4 दिवसांनी एकला का कापूस, अरे अजून लावायचा आहे एकतो कुठं. म्हणजे सरळ सरळ त्याने त्या पोराला काय सांगितलं, खोटं सांगितलेलं आहे. आणि हे संस्कार त्याच्यावर. मग तो पाहत असतो की आपला आजोबा जर खोटं बोलतो तर मग आपल्याला त्याच्या पुढे जायला पाहिजे ना. कारण बाप से सवा बेटा, आणि हा तर नातो आहे, मग तो दीडीने पुढे गेला पाहिजे ना. तुकाराम महाराज स्वतःही खोटा व्यवहार करत नव्हते. म्हणून मग असं वर्णन कसं करतील की जे नाही ते देवाचं वर्णन तुकाराम महाराज करणार नाही. तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे की नव्हे ते करीशी. मग कशावरून तुकाराम महाराज असं वर्णन करतात की जे होत नाही ते करतात. तर याच्याकरता आपल्याला भगवंताच्या चरित्राकडे जावं लागेल. ज्या वेळेला सृष्टीच निर्माण केलेली नव्हती त्याही वेळेला ईश्वर असतोच. सृष्टी नसते त्यावेळेला ईश्वर असतो. म्हणून तर म्हटलेलं पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य. कानोबा तेरे तेरे ते, तर तो ते म्हणजे तो सदैव सौम्य इदम वगैरे असेल तो एकटा. आणि मग त्याला जगत निर्माण करावं. एकट्याला काही कर्म नाही गेला. खेळायचं कर्म नाही करता खेळ असतो. आणि मग खेळ एकट्यात कसं खेळता येईल. खेळण्याकरता अनेक पाहिजे, त्याच्यामध्ये हारजीत पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय येतो, रंग अशा प्रकारचा येतो. मग त्यांनी जगत निर्माण केलं. पण जगत निर्माण केलं म्हणजे काय, कच्चं मटेरियल कुठून आणलं. कुठलीही वस्तू तयार करायची असेल तर त्याला कच्चं भांडवल लागतं. ते वस्तू तयार करण्याकरता मशिनरी लागते. ते वस्तू तयार करण्याकरता तशा प्रकारच्या तज्ञ व्यक्ती लागतात. हा एकटाच. बरं त्याच्यातही स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, अशा प्रकारचं एकटा. जगत कसं काय निर्माण केलं, कसं काय निर्माण करू शकतं. एकट्यात कसं काय होईल. म्हणून तर नव्हे ते करीशान, काहीच नाही महाराज, नुसता संकल्प केला. नुसताच संकल्प, एकोहम बहुशा. आणि नुसता संकल्प केला. आणि इकडं संकल्प केल्याबरोबर तिकडं ती प्रकृती तमप्रधान होते. त्याच्यापासून अपंचकृत पंचमहाभूताची उत्पत्ती होते. अपंचकृत पंचमहाभूतापासून सगळी सूक्ष्मसृष्टी तयार होते. त्याच्यात पंचीकरण होतं, स्थूलसृष्टी स्थूलभूत होतात. आणि त्याच्यापासून सगळं ब्रह्मांड, एवढी सृष्टी तयार होते की ती किती मोठी आहे. सृष्टी निर्माण केल्यापासून आजपर्यंत कोणीच सांगू शकलं नाही महाराज. सृष्टीचा आवाका शास्त्रज्ञाच्या तर शक्तीच्या बाहेर आहेच. अजून कुठलाही शास्त्रज्ञ असं छाती ठोकपणे सांगू शकत नाही की या आकाश गंगेमध्ये, त्यांचा शब्द आहे तो, की इतकेच ग्रह आहे त्याच्यावर मानव सृष्टी वा सजीव सृष्टी आहे म्हणून. ते म्हणतात नाही असू शकतात बा, असू शकतात. शेवटचं टोक कोणालाच लागलेलं नाही. अशा प्रकारचं हे विश्व त्यांनी निर्माण केलं. आणि कशाने, संकल्पाने. नुसताच संकल्प केला. आता हे कोणाकडून शक्य आहे का. नुसता संकल्प केला. तुम्ही असा नुसता संकल्प करावा. आता एवढ्या दिंडीला जिलेबी तयार, इथं करा बरं संकल्प. काहीच होत नाही. करायचं असलं का कितीतरी कुदळे करा. कुदळे केल्यावर होईलच असं नाही. पण जर कुदळेच केले नाही, नुसताच संकल्प केला तर काय होऊ शकतं. कितीतरी आपण संकल्प करत असतो, कितीही सोडून देत असतो. मन मिलय त्याला धरून नाही राहत. एका दिवशी एक संकल्प, दुसऱ्या दिवशी दुसराच संकल्प. एका दिवशी वाटतं आता शेतीच करायची, आधुनिक पद्धतीने शेती करायची, का दुसऱ्या दिवशी म्हणतो काही खरं नाही शेतीचं, दुकानच टाकू.
दुकान टाकू, 1-2 दिवस म्हणतो एखादा कीर्तन करा, ते म्हणतो का नाही हे सगळं सोडून दिला भांडवल धंदा, कीर्तन करच हो आपण. कितीक संकल्प होतात आणि कितीक अशा प्रकारचे सोडून देत असतो. संकल्पाची उतरंडी उतरी रची, प्रत्यक्षात काहीच होत नाही. आणि महाराज याला काहीच करो, त्याचा संकल्पची झाला त्या प्रसवता हो, त्याचा संकल्पची हे नव्हे ते करीश. ओ बाई इतकं आमच्या काही लक्षात येत नाही, ती कसं संकल्पने काय होतं, आम्हाला दुसरं आम्हाला समजेल असं दृष्टांत. ठीक आहे, मग त्याच्या अवतार घेऊन केलेल्या चरित्रामध्ये चला, ईश्वर म्हणून त्याचा पूर्ण अवतार, पूर्णतम अवतार जर कोणता असेल तर कृष्णाचा अवतार आहे. बाकीचे काही आवेश अवतार आहेत, काही अंश अवतार आहेत, काही अंशांश अवतार आहेत. रामाचा अवतार पूर्ण असला तरी भगवंतांनी तिथंही मानवतेची छटा कुठंही उल्लंघन केलेली नाही. अन्यथा ईश्वर सर्वज्ञ असतो आणि मग वानर सीतेच्या शोधाला पाठवायची काय गरज होती. समोर दिसणार हरिण हे हरिण नाही, ते राक्षस आहे, त्याने त्या हरिणाचं रूप घेतलेलं आहे. हे सर्व सामान्य रामाला कळालं नसेल का, पण तिथं मानवतेची मर्यादा अशा प्रकारचे धारण केलेली. आणि मग मानवतेच्या मर्यादेला कुठं स्पर्श लागला. ईश्वरीय पूर्ण जीवन जगले ते कृष्ण अवतारामध्ये. त्या अवतारामध्ये महाराज त्यांनी नव्हे ते केले. कितीतरी उदाहरण आहेत, कितीतरी उदाहरणं, कोणी जे करू शकत नाही, जे होणंही शक्य नाही अशा प्रकारचं. अगदी लहान असताना, लहान म्हणजे कडेवर होता तो, तसं तर ते प्रगट झाला तर तिथूनच सुरुवात केली. कुठून? कारागृहातूनच. पहिल्यांदा एकतर 8 वर्षाचं चतुर्भुज रूप दाखवलं. त्यांना मागच्या जन्माची आठवणही दिली किंवा तुम्ही अशी तपश्चर्या केली होती, ही मागणी केली होती, म्हणून तुमच्या मागणी पूर्ण करण्याकरता मी तुमच्या काय आलोय, पुत्र होऊन आलोय. देव की म्हणे देवा एवढा मोठा धोटिंगोर तुला पुत्र मी तरी कसं मानून, लोक तरी कसं काय मानतील रे. तू म्हणतोस माझे पुत्र होण्याची मागणी पूर्ण करायला आलो आणि एवढा मोठा पोरगा असतोय 8 वर्षाचा एकदमच. आईची इच्छा पाहिली, माया त्यांच्या ज्ञानावर माया टाकली आणि मी देवकीच्या मांडीवर नूतन जन्मलेलं बालक. दोघांच्या हातापायामध्ये बेड्या, दरवाजा बंद आहे. 8वा असल्यामुळं सगळेच आठवीत होते त्याला. काय त्याला यायला सगळ्यांनीच आठवण करावं लागते, असं एकट्या दुकट्याने आठवण केल्यावर. पार कंसापासून सगळे त्याची आठवण, भक्त तर करतच होते आठवण, कधी येतो म्हणून. पण दुष्ट सुद्धा काय काहीच ऐश्वर्यच असं असतं बरं, दुष्टही त्याची आठवण करत होते. आणि मग देवकी म्हणते, अहो पाहता काय 8वा हा, काहीतरी करा, कुठंतरी याला लपवा, त्या दुष्टाला कळाला तर तो धावत येईल, मारील. आता त्याच्या हातामध्ये बेड्या, पायात बेड्या, रक्षण आहे, दरवाजे बंद आहेत. काय करणार बरं वसुदेव तरी. नुसतीच तळमळ आहे. काय असतं आपल्या हातात, नुसती तळमळ, नुसतीच तळमळ राहते. ऐका, आपल्या हातात काय आहे? तळमळ न करणं आपल्या हातात आहे. बघा, करता येतं का तुम्हाला? फक्त तळमळ नाही करायची, बाकी तर आपल्या हातात काहीच नाहीये. मग तळमळ आहे तर बस करीत. मग तळमळ, मनाच्या तळमळे चंदने ही अंग पोळे. किती को महाराज 10-15 लाख रुपये महिन्याला येतात तरी मरमरच राहते का? तळमळ जात नाही. तळमळ असेल कुठलाच पदार्थ सुख नाही देतो. तळमळ जर नसली ना, विष वाटे सोने, चित्त समाधाने तरी विष वाटे सोने. काय करणार वसुदेव? वसुदेव गप्प बसले तर हे पिल्लू बोललं. आता असं कधी घडतं का? कुठं घडतंय का? जन्मलेलं पोरग बोलायला लागलं. कधी म्हणजे, पप्पा मला तुम्ही काय करा, नंदाच्या घरी घेऊन जा, नंदाच्या घराला माझं नेही गोकुळाला. आता हे असं कसं काय? नव्हे तेच आहे की नाही, जे घडणं शक्य नाही कोणाकडून, ते त्यांनी केलं. आता तुम्ही म्हणसाल की आता ह्या बेड्या आहेत,
नुसतं त्याच्याकडं पाहिलं की बेड्या आपोआप बेड्या तुटल्या श्रंखळा, ते दरवाजे उघडले, सगळे रक्षपाल घोरायला लागले. हे सगळं नव्हे ते करिसियान कवने नाही, असे किती काही. एकदा ते रांगत असताना भलता रडायला लागला. यशोदेला काम बंद करावं लागलं, त्याला कडेवर घेतलं, इकडं तिकडं फिरली. बाबा नको रडू, नको, काय पाहिजे, लाडू पाहिजे, हो बावली लागते का, नाही नंतर घेऊ, आता नाही लागत. का रडतो म्हणे, भूक लागली मला. मग ठीक आहे, मग सांगायचं तर रडायला काय झालं. बसवलं. आता यशोदा राणीच होती, एरवी याला जबरदस्तीनं आणून जीव घालावं लागत होतं, आणि आज हात जेवण्याकरता काय करतोय, रडायला लागला. यशोदेला कितीतरी आनंद झाला. ताट घेतलेलं आहे, दिवाळी नेमकीच झालेली होती. सगळे पक्वान्न, लाडू, करंजी, गुलाबजामू, श्रीखंड, बालुशाही, इतकं कुठं. तुम्हाला काय घेणे, काय पैसे लागायला लागले का तुम्हाला? फुकटम फाकटम तो घरी श्रीमंत होता, भाग्य होतं त्याचं, तुम्हाला काय घेणे. द्यायचं नाही तर इतकं कसं काय इतकं असेल, जाऊन बघा तिथं. द्वारकेला आजही भगवंताला 56 भोग लागतात महाराज. 56 पदार्थ, सगळे ते पदार्थ म्हणजे हे असले राशींच्या गावाचे नाही, खास गावरान तुपातले आणि सुंदर अशा प्रकारचे पक्वान्न असतात. 56 एका वेळेला. तेव्हा तर यशोदेकडे कमी होते. म्हणजे सगळे ताटात वाढले. तिनं, कृष्णा भूक लागली ना तुला, म्हणला हा अंका, ठीक आहे म्हणला. ते ताट पुढं आलं, पुन्हा रडायला लागला. यशोदा म्हणे, आता काय झालं रे? ते म्हणे, तू माझी चेष्टा करायला लागली, मी काय तुझा म्याव नाही का? यशोदा म्हणे, आता मी काय तुझी चेष्टा केली, तुला भूक लागली, मी वाढलेले. ते म्हणे, मला एक तोंड आहे, एक पोट आहे, हे किती पदार्थ वाढलेस, एका तोंडाने मी एवढे पदार्थ कसे काय खायचे, सगळे एकत्र कर. अरे यशोदेला ते कस तरी वाटलं. अरे कृष्णा, या प्रत्येकाची चव, ती आम्ही चवीला जिभेकरता खात नाही, आम्ही पोटाकरता खातो, शरीराकरता खातो, एकत्र कर. बोलायला काय हा महाराज, कोणाला वेदाला शिकवलेला, कोणाला बोलायचं ऐकू देतो. नवीला झाला. पोराचा हत्यार असतं रडणं. त्याला म्हणजे प्रतिउत्तरच नाहीये, त्याला त्याप्रमाणे वागणं हेच प्रतिउत्तर आहे. हाणलं कधी जास्त रडतं. आता नावीलाच झाला. मग शेवटी यशोदेने ते सगळं म्हणजे काय, भातात श्रीखंड टाकला, त्याच्यातच गुलाबजाम चुरला, त्याच्यातच कढीची वाटी, त्याच्यातच भाजी वांग्याची केलेली चातुर्मास लागलेला नव्हता. ते सगळं एकत्र केलं बा, पुन्हा ठेवलं. मग तर लोळायलाच लागला रडत. आता उचल, आता काय झालं? ते म्हणे, हे वेगळं कर. आता एकत्र सगळ्यालाच करता येतो बरंच. उगा आता तुम्हाला वारकरी बाबा, तुम्ही आता पंढरपूरला चालले, मग कढी टाकले, कढी भातात टाकले, तुम्ही वेगवेगळे करा म्हणलं तर भातात टाकलेली कढी कसं काय वाटीत काढायची वेगळी, कुठलं यंत्र लावलं काही केलं तर कसं शक्य आहे ते? यशोदेनं तर डोक्यावर हाताच मारला. ते म्हणे, कृष्णा हे कसं शक्य आहे? आमचा बाप आलं तरी शक्य नाही. काय यशोदेच्या लक्षात आलं? ते म्हणे, कृष्णा हे एकत्र मी माझ्या मनाने केलं का तू करायला लावलं? ते म्हणे, मी करायला लावलं. मग तू करायला लावलं तर तू वेगळं कर, आम्हाला का त्रास द्यायला लागलास? ते म्हणे, करू का वेगळं? झालं गेलं रडू फिडू लगेच तिकडं तिकडं. ते म्हणे, कर बरं, कसं काय करतो? ते म्हणे, झाक तुझा पदर. झालं. यशोदेने त्या ताटावर काय झाकला? पदर झाकला. ओम ह्रीम ह्रीम क्लीम कोणताय काय नमः. बरं पदर काढला. सगळे पदार्थ पुन्हा ज्याच्या त्याच्या ताटात. कढीच्या वाटीत कढी, श्रीखंडाच्या वाटीत श्रीखंड, बासुंदीच्या वाटीत बासुंदी. आता हे कुणाकडून तरी शक्य आहे का? तुम्ही कोणी हात वर करा, मी इथं रोख माझ्या खिशात जेवढे पैसे तेवढे देऊन टाकतो. मी काय मोजलेले नाही. म्हणजे कवने नाही केले असं नव्हे, ते करीसी देवा, तुझं काही सांगताच येत नाही. नव्हे ते करीसी आन कवने नाही केले ते. पण तुकाराम महाराज मग हे तर भगवंताची शक्ती झाली, तर आपले कसे काय तुकाराम महाराज निष्ठुर निर्गुण असं का म्हणतात? तर त्याचं कारण आता पुढच्या चरणापासून तुकोबारायांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. एक उदाहरण नाही,
पाच उदाहरणं दिलेली आहेत. हरिश्चंद्राचं उदाहरण आहे, नळ दमयंतीचं उदाहरण आहे, शिवीराजाचं उदाहरण आहे, बळीराजाचं उदाहरण आहे, श्रेयाळ राजाचं उदाहरण आहे, कर्णाचं उदाहरण आहे. 6 उदाहरणं दिलेली आहेत. आणि या उदाहरणावरून परमात्मा हा निष्ठुर कसा आहे ते सांगायचा तुकाराम महाराजांनी प्रयत्न केलेला आहे. रोज आपण एक चरणाचं चिंतन करूया. कारण 5 मिनिटं जास्त झाले, कारण उशिराच झालं होतं. 5 मिनिटं सुरू, पण 12:15 झालेली आहे. झाल्या का पोळ्या झालेल्या आहे का? अय सीताराम, पोळ्या झाले नाही? काय करताय तुम्ही? 12 वाजता व्हायला पाहिजे, 15-20 मिनिटं. तुम्हाला काय गाडीत घुसून पियायचं? जरा चला रस्त्याने दिंडी बरोबर, म्हणजे समजल. लवकर नव्हतं का आटपता येत? चला 5-7 मिनिटात बसून जाईल. बसा येतच आता, कुठे तिकडे आहे ना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. करा ना थोडं, 5 मिनिटं थांबा तिकडे. आज या ठिकाणी आषाढी वारी पायदिंडी सोहळा विठ्ठल आश्रम परिवार जाखमाता गंगापूर येथील या दिंडीचं या ठिकाणी भव्यदेवी असं स्वागत झालेलं आहे. हे दिंडीचं 12वं वर्ष आहे. आणि आज या ठिकाणी विठ्ठल रुक्माई मंदिरात आज पंढरपूरला दिंडी चालली. आज या पुरुष वारकऱ्याच्या आम्ही या राध्यामध्ये विठ्ठलाचं दर्शन पाहतो आणि या महिला वारकऱ्याच्या ह्याच्यात आम्ही रुक्मिणीचं दर्शन पाहतो. आज हे दिंडी आज इथं येते, हे फार मोठं आम्हाला भूषणाव आहे. आज या ठिकाणी आमचे सासरे धोंडरामजी सर जे उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे स्वाध्याय परिवारातील भक्त मंडळी आहे, त्याचप्रमाणे पावन गणपतीच्या तिथले सर्व भक्तगण असतील, कुलकर्णीताई त्यांच्या सहकारी सर्व असतील. या ठिकाणी शनेश्वर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी आदरणीय बालासाहेब उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमच्या औरंगाबाद आलेले क्षीरसागर उपस्थित आहे. थोडा मी या ठिकाणी वेळ घेतो आणि खरा सत्कार खरा वारकऱ्याचाच पाहिजे, परंतु आमचं हे जे आलेले आहेत बल्लासाहेब वगैरे त्यांचा सत्कार करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून मी या ठिकाणी बल्लासाहेबाला विनंती करतो, ते शनेश्वर देवस्थानचे कार्यकारी माझे अधिकारी आहेत, त्यांचा महाराजांनी सत्कार करावा. त्यांनी पुढे येऊन त्यांनी सत्कार स्वीकारावा बल्लासाहेबांनी. अजून दुसरे नाव घ्या. हो. त्याचप्रमाणे आमचे औरंगाबादहून आलेले व्याई गुलाबरावजी क्षीरसागर यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आहे. त्यांचा सत्कार स्वीकारावा गुलाबराव विनंती आहे. त्याचप्रमाणे आमचे सासरे आमचे वडील या ठिकाणी हिरिरीने भाग घेत असतात, परंतु आमचे वडील आजारी आहेत आणि आता एका खाटावर पडून आहे. त्यांना इकडे येता येत नाही, त्यांची खूप तळमळ होती. परंतु आता त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे, याचं आम्हाला थोडं दुःख वाटतंय. आज त्यांनी सांगितलं मला सकाळीच कसं नियोजन करायचं, काय करायचं, माझी आई असेल वडील असतील त्यांच्या आशीर्वादानेच हा कार्यक्रम चालू आहे. आदरणीय आमचे सासरे धोंडरामजी सरजे यांचा सत्कार महाराज करीत आहेत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्याचप्रमाणे सुधीर भाऊ चव्हाण कुठं कार्यक्रम असला तर सुधीर भाऊ चव्हाण अगदी त्या ठिकाणी हजर असतात. भास्करी महाराजाचे एकदम प्रिय पत्रकार आहेत, त्यांचा सुद्धा सत्कार आदरणीय महाराजांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे विजय भाऊ खंडागळे सोनवून आलेले पत्रकार आहेत, विजय भाऊचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या दिंडीसाठी आदरणीय शिवाजी भाऊ साळुंके यांचं खूप मोठं सहकार्य आहे. आमचे सुधाकर काका असतील, आमचे वडील बंधू विठ्ठल साळुंके असतील, यांचं खूप मोठं मोलाचं या ठिकाणी सहकार्य आहे. आणि वाढण्याचं आता महाराज कोणाला सांगायचं. तिसऱ्या वर्ष किती आहे रे? तिसरं वर्ष आणि आपले सेवेकरी मंडळी वाढतील ना बाबासाहेब, है ना? हा, तिसरं वर्ष आणि सेवेकरी मंडळींनी वाढायचं.
हा आपापली ताटं घेऊन बसायचा. बसायचं आता काय हरकत नाही ना. बसा. हा पुरुष मंडळींनी या बाजूला बसा, महिला मंडळींनी या बाजूला बसा. राहून द्या, चटाई राहून द्या तशाच. सरळ बसून घ्या, फक्त सरळ बसून घ्या. आपल्या इथे व्यापारी देवदासजी साळुंके व साळुंके परिवार यांच्या वतीने हे अन्नदान या ठिकाणी दुपारच्या सत्रातील अन्नदान होत आहे. सर्वांनी या ठिकाणी महाप्रसाद घेऊन जा. सर्वप्रथम दिंडीतील वारकरी पुरुष व महिला भगिनी बसतील. बरेच वारकरी उन्हात आहे. या ठिकाणी थोडं सरकून घ्या. सरळ हे करा. इथं वाकडी लाईन झाली, सरळ करा ना. सरळ लाईन कर. थोडं मागं मागं सारखं तिकडं. बोर्डचा ताट आहे हो मला. चांगली गोष्टी काय म्हणते. काय नाही मग इकडे कुठे गेलो सहल गेलो सगळ्यांना त्याच्यामुळे येत नव्हतं म्हणे. हा ना, समजून घ्यायचं. आपण सांगितलं कामाला लागत. जेवून जायचं बरं का. जेवण नाही मग गाडी जेवण जाणार कमवून घरी बहीण निघेन घरी बहीण निघेन बाहेर बा. देवदास भाऊ, पालखीचा फोटो घ्यायचा झाला ना. अरे वेळ नाही मला परत. एक फोटो घेऊ पाहून. चला
श्री विठ्ठल. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मला येऊ लागला ना. चालू आहे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.
रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव आली का हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव शेट पुढे या पुढं पुढे या पुढं पुढं हातात असं हातात पाणी हा ते ओम सहनावतु सहना भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांती 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 सोडा पाणी नमस्कार करा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की बसा